अनोखं प्रेम भाग 29. शिवम आणि सुहानी एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले होते. इतक्यात सर्वंट कॉफी घेऊन आत आला. त्यामुळे दोघंही भानावर आले आणि व्यवस्थित उभे राहिले. सर्वंट कॉफी ठेवून बाहेर निघून गेला. शिवमने सुहानीकडे पाहिलं. त्याच्या लक्षात येत होतं की ती कसल्याशा टेन्शनमध्ये आहे. सुहानी, काय झालं? काही टेन्शन आहे का? शिवमने काळजीने विचारलं. काही नाही शिवम, मी फक्त थोडी थकले आहे. सुहानीने खोटं सांगितलं. तिला शिवमला कोणतंही टेन्शन द्यायचं नव्हतं. ठीक आहे, तू आराम कर, मी माझ्या रूममध्ये जातो. तिला आराम करायला सांगून शिवम कॉफी घेऊन आपल्या रूममध्ये गेला आणि सुहानी या प्रॉब्लेममधून कसं बाहेर पडायचं याचा विचार करत बसली. शिवमला समजलं होतं की सुहानी कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे, पण ती त्याला सांगत नाही आहे. दुसऱ्या दिवशीही सकाळी सुहानी किचनमध्ये काम करत होती, पण आपल्याच विचारात हरवलेली होती. आता शिवमला खात्री झाली होती की सुहानी टेन्शनमध्ये आहे, पण त्याला माहीत होतं की ती त्याला टेन्शनचं कारण सांगणार नाही. म्हणून त्याने दिशाला विचारलं की सुहानी कसल्या टेन्शनमध्ये आहे. दिशाने शिवमला सांगितलं की सुहानीला आईला भेटायला जायचं आहे, पण शिवमची मेमरी गेली आहे हे आईला कळू नये म्हणून ती आईला भेटायला जात नाही आहे. ते ऐकून शिवमला वाईट वाटलं. त्याने ठरवलं की तो सुहानीला तिच्या आईकडे घेऊन जाईल. तो विचार करत होता तेवढं सुहानी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली. शिवमने स्माईल करत ती कॉफी घेतली. सुहानी, तयार हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. तो कॉफीचा एक सिप घेत म्हणाला. कुठं जायचं आहे शिवम? आणि तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? सुहानीने उत्सुकतेने विचारलं. सुहानी, आज आपण तुझ्या माहेरी जात आहोत, आईला भेटायला, तो स्माईल करत म्हणाला. ते ऐकून सुहानी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. पण शिवम, मी आईला तुमच्या ॲक्सिडेंटबद्दल काहीही सांगितलं नाही आहे. जर तिला तुमच्या मेमरी लॉसबद्दल समजलं तर ती खूप टेन्शन घेईल. आधीच तिला बीपीचा त्रास आहे, सुहानी काळजीने म्हणाली. सुहानी, मला समजत आहे की तू यामुळेच कालपासून टेन्शनमध्ये आहेस, पण काळजी करू नकोस. मी तिथे जास्त काही बोलणार नाही, आणि चुकून जर माझ्याकडून एखादा शब्द गेला तर तू आहेस ना सांभाळून घ्यायला. तू एक काम कर, मला आईविषयी आणि तुझ्या बहिणीविषयी माहिती दे, म्हणजे माझ्याकडून काहीही गडबड होणार नाही, तो आत्मविश्वासाने म्हणाला. ते ऐकून सुहानी थोडी रिलॅक्स झाली. तिला वाटलं की शिवम जे बोलतंय ते ठीक आहे, कारण ती आता जास्त दिवस आईला भेटल्याशिवाय राहू शकत नव्हती. त्यामुळे तिने शिवमला तिच्या आईचे आणि बहिणीचे फोटो दाखवले आणि त्यांच्याबद्दल महत्त्वाची ती सगळी माहिती शिवमला सांगितली. शिवमने एकदम मन लावून सगळं ऐकून घेतलं. त्याने सुहानीला आश्वासन दिलं की कुठलीही गडबड होणार नाही. काही वेळाने तयारी करून दोघंही आईच्या घरी जायला निघाले. शिवमच्या समजावण्यामुळे सुहानी आता रिलॅक्स झाली होती. ते घरी पोचल्यावर आई आणि नियाने त्यांचे खूप आनंदाने स्वागत केले. सुहानी खूप दिवसांपासून घरी न आल्याने आई तिच्यावर नाराज होती, पण सुहानीला पाहताच त्या सगळा राग विसरून गेल्या. त्यांनी शिवम आणि सुहानीसाठी खूप रुचकर जेवण बनवून ठेवलं होतं. त्या दोघांनीही मनसोक्त त्या जेवणावर ताव मारला. मग सगळे गप्पा मारत बसले. शिवम खरं तर मोजकंच बोलत होता आणि निया आणि सुहानी काही चुकलं तर सांभाळून घेत होत्या, त्यामुळे आईंना काही संशय आला नाही. दिवसभर तिथे थांबून संध्याकाळी ते घरी परत निघाले. वापस येताना सुहानी तर खूप खुश होती. शिवमने ज्या प्रकारे आईंना काही कळू नये म्हणून सावधगिरी बाळगली होती, आईची काळजी घेतली होती, त्याचं तिला कौतुक वाटत होतं. शिवम आपला आणि आपल्या आईचा किती विचार करतोय त्याबद्दल ती मनापासून त्याची स्तुती करत होती. थँक्यू शिवम, तुम्ही आईसाठी इतकं सगळं केलं, खरंच थँक्यू, ती इमोशनल होऊन म्हणाली. सुहानी, तू माझ्या परिवारासाठी इतकं सगळं करतेस, मग मी केलं तर काय मोठं आहे? आणि तसंही त्या माझ्याही आई आहेत. खूप प्रेमळ स्वभाव आहे आईचा, शिवम स्माईल करत म्हणाला. ते ऐकून सुहानीला शिवमबद्दल अजून जास्त रिस्पेक्ट वाटत होती. वाटेत सुहानीला एक पाणीपुरीचा स्टॉल दिसला. सुहानीचा चेहरा उतरला. तिला आठवलं की कशा प्रकारे तिच्या गाडी चालवण्याच्या हट्टापायी शिवमचा ॲक्सिडेंट झाला होता. अचानक तिचा उतरलेला चेहरा पाहून शिवमने तिला कारण विचारलं. शेवटी सुहानीने हिम्मत करून शिवमला सगळं काही सांगण्याचं ठरवलं. शिवम, तुम्हाला माहीत आहे तुमचा ॲक्सिडेंट कसा झाला होता? शिवम, आपण हनीमूनला निघालो होतो. वाटेत एका ठिकाणी आपण पाणीपुरी खाल्ली. मग परत कारजवळ आल्यावर मी गाडी चालवण्याचा हट्ट केला. तुम्ही मला समजावून सांगत होते,
पण मी तुमचं काही एक ऐकलं नाही. माझ्या हट्टीपणामुळेच तुमचा ॲक्सिडेंट झाला होता. सुहानी जवळजवळ रडतच म्हणाली. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. आवाज कापत होता. ते ऐकून शिवम आधी शॉक झाला. त्याने गाडी एका बाजूला उभी केली. पण नंतर थोडा वेळ विचार करून म्हणाला, पण मला हॉस्पिटलमध्येही तूच घेऊन गेली होतीस ना? मला रक्त देऊन तू माझा जीव वाचवला. माझी इतकी काळजी घेतलीस. मला आईने सगळं काही सांगितलं आहे. सुहानी, चुका प्रत्येकाकडून होतात. त्यामुळे तू आता माझ्या ॲक्सिडेंटबद्दल स्वतःला दोष देऊ नकोस. जे व्हायचं होतं ते झालं. पण आता झालं गेलं विसरून आपल्या दोघांनाही जीवनात पुढं जायचं आहे. नवीन आयुष्य सुरू करायचं आहे, शिवम तिला समजावत म्हणाला. सुहानी सगळं खूप इमोशनल होऊन ऐकत होती. शिवमला हे सगळं सांगून तिच्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तिने शिवमकडे पाहून सहमतीने मान हलवली आणि आपले डोळे पुसत त्याच्याकडे पाहून स्माईल केली. काही वेळाने दोघं घरी आले. सुहानी चेंज करायला आपल्या रूममध्ये जायला लागली. तोच शिवमने तिचा हात पकडून मागे ओढलं. ती त्याच्यावर जाऊन आदळली आणि त्याच्याकडे चकित होऊन पाहायला लागली. शिवम खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात सुहानीबद्दल प्रेम वाढत चाललं होतं. तो दुसऱ्यांदा नव्याने तिच्या प्रेमात पडला होता. तिचा साधेपणा, निरागस चेहरा, प्रेमळ स्वभाव याकडे तो ओढला जात होता. आणि आता त्याला त्याच्या भावना पूर्णपणे समजल्या होत्या. त्याला लक्षात आलं होतं की सुहानीबद्दल वाटणारी ओढ हे दुसरं तिसरं काही नसून निखळ प्रेम आहे. सुहानी, माझ्यासाठी कॉफी बनवशील? त्याने प्रेमाने रिक्वेस्ट केली. सुहानीने हसत होकार दिला. शिवम गालात हसत आपल्या रूममध्ये निघून गेला. सुहानीचं मन भरून आलं होतं. तिला विश्वास बसत नव्हता की सगळं काही ठीक होत आहे. स्वतःला सावरत ती कॉफी बनवायला गेली. कॉफी बनवताना ती शिवमच्याच विचारांमध्ये हरवलेली होती. काही वेळाने कॉफी बनवून ती घेऊन शिवमच्या रूममध्ये आली. शिवम रूममध्ये नव्हता म्हणून तिने कॉफी टेबलवर ठेवली आणि त्याला आवाज दिला. इतक्यात तो वॉशरूममधून बाहेर आला. त्याने व्हाईट शर्ट घातला होता. त्यात तो खूप हँडसम दिसत होता. सुहानी भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली. शिवम तिच्या डोळ्यात पाहत तिच्या जवळ आला आणि काही न बोलता तिचा हात पकडून तिला दरवाजाजवळ घेऊन आला. सुहानीला समजेना की शिवम काय करत आहे. तिथे समोर टेबलवर आरतीची थाळी ठेवलेली होती. सुहानी आश्चर्याने शिवमकडे पाहायला लागली. शिवमने काही न बोलता हळुवारपणे तिची ओढणी तिच्या डोक्यावर टाकली आणि आरतीची थाळी घेऊन तिच्या समोर उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. सुहानी चकित होऊन शिवमकडे पाहत होती. शिवमने थाळीतील फुलं सुहानीच्या डोक्यावर टाकली आणि तिची आरती करायला सुरुवात केली. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. सुहानीला तर काय बोलावं ते समजत नव्हतं. हे सगळं तिच्यासाठी अनपेक्षितच होतं. आरती झाल्यावर त्याने तांदळाने भरलेले कलश तिच्या पायाजवळ ठेवलं. हे सगळं पाहून सुहानी खूप भावुक झाली होती. तिचे डोळे पाणावले होते. सुहानी जेव्हा नवी नवरी घरात येते तेव्हा असंच कलश ओलांडून ती नव्या आयुष्याची सुरुवात करते. त्याच प्रकारे सुहानी, हे कलश ओलांडून तू आज माझ्या जीवनात पुन्हा एकदा प्रवेश कर, शिवम भावुकपणे म्हणाला. ते ऐकून सुहानीला अश्रू अनावर झाले. शिवमने तिला उजव्या पायाने कलश ओलांडून रूममध्ये प्रवेश करायला लावला. सुहानीने हळुवारपणे ते कलश ओलांडले आणि शिवमकडे बघून स्माईल केली. मग प्रेमाने तिचा हात पकडून शिवम तिला रूममध्ये घेऊन आला. सुहानीचा चेहरा आनंदाने चमकत होता. सॉरी सुहानी, मला जितके रीतिरिवाज माहीत होते ते मी केलं. यापेक्षा जास्त मला ठाऊक नाही, शिवम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. शिवम, तुम्ही जे केलं आहे ते सांभाळणं मला खूप अवघड झालं आहे. तुम्ही आरतीची थाळी घेऊन माझा गृहप्रवेश करून मला जीवनभराचा आनंद दिला आहे. सुहानी जवळजवळ रडतच म्हणाली. तिच्या ओठांवर हसू आणि डोळ्यात पाणी होतं. मग शिवमने तिला प्रेमाने आरशासमोर उभं केलं आणि तेथे ठेवलेल्या बॉक्समधून मंगळसूत्र बाहेर काढलं आणि हळुवारपणे ते मंगळसूत्र सुहानीच्या गळ्यात घातलं. सुहानीच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळले. तिचं मन आनंदाने भरून आलं होतं. शिवमने तिला स्वतःकडे वळवलं. सुहानी, आजपासून आपण आपल्या जीवनाची नव्याने सुरुवात करत आहोत. किंवा मी असं म्हणेल की आजपासून मी तुझ्यासोबत आयुष्याची नव्याने सुरुवात करत आहे. कदाचित या नव्या प्रवासात सगळं काही एकदम परफेक्ट नसेलही. सगळं काही तुला हवं तसं नसेल. पण जे काही असेल ते तुझ्यासाठी असेल.
तुझ्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी असेल, तुला आनंदी ठेवण्यासाठी असेल, आपल्या सुखासाठी असेल. शिवम प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाला. सुहानीच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तिने भावुकपणे त्याला मिठी मारली. त्यानेही प्रेमाने तिला जवळ घेतलं. दोघंही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते. दोघांचंही मन आनंदाने बेभान झालं होतं. प्रेमाच्या स्पर्शाने दोघंही सुखावले होते. ज्या दिवसाची सुहानी आतुरतेने वाट पाहत होती, अखेर तो दिवस आला होता. तिला तिचा शिवम परत मिळाला होता. देवाने तिची प्रार्थना ऐकली होती. तिला जगातला सगळ्यात मोठा आनंद दिला होता. शिवमच्या आयुष्यातील अधुरेपणही दूर झालं होतं. त्याला समजलं होतं की तो सुहानीवर किती प्रेम करतो. त्याला समजलं होतं की सुहानीच त्याचं प्रेम, त्याची पूर्ण दुनिया आहे. तिच्यापासून दूर राहणं आता त्यालाही शक्य नव्हतं. त्याने सुहानीला बेडवर बसवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी बसला. सुहानी लाजून खाली बघायला लागली. शिवम तिच्या लाजेने लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. त्याने प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेतला. सुहानी, मला आधी असं वाटायचं की मला सगळं काही माहीत आहे, पण तुला भेटल्यावर मला समजलं की नाते काय असतात आणि नात्यांना कसं फुलवायचं असतं. खास करून लग्नाचं नातं, पती पत्नीचं नातं. या नात्याला कसं निभवायचं ते मी तुझ्याकडून शिकलो. शिवम खूप मनापासून सगळं बोलत होता. ते त्याच्या डोळ्यात दिसत होतं आणि सुहानी त्याचा प्रत्येक शब्द आपल्या मनात साठवत होती. त्याचं प्रेम अनुभवत होती, ज्यासाठी ती इतक्या दिवसांपासून तळमळत होती. सुहानी, गप्पा कधीच संपत नाहीत, खास करून पती आणि पत्नीच्या गप्पा. तू थकली असशील, थोडा आराम कर, शिवम गालात हसत म्हणाला. सुहानीने होकारार्थी मान हलवली. प्रवास कितीही लांबचा असो, फक्त आपलं ध्येय दिसलं पाहिजे, इतकंच खूप आहे प्रेमाच्या प्रवासात निघण्यासाठी, सुहानी मनात म्हणाली. दोघंही प्रेमाने एकमेकांकडे पाहत होते, नजरेची भाषा बोलत होते. मग शिवमने तिला खाली झोपवलं आणि दुसऱ्या बाजूला येऊन तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत, कुरवाळत तिला झोपवण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याच्या प्रेमळ स्पर्शाने सुहानीचे डोळे जड झाले आणि तिला केव्हा झोप लागली ते तिलाही समजलं नाही. शिवम आपल्या साईडला व्यवस्थित बसून तिच्याकडे पाहत होता. झोपेत ती खूप क्यूट दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. शिवमची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. त्याला आता आयुष्यभर सुहानीची साथ हवी होती. आता आपल्या प्रेमाला तो स्वतःपासून दूर होऊच देणार नव्हता. बराच वेळ तो सुहानीकडे बघत विचार करत होता. नंतर केव्हा तरी त्याचा डोळा लागला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सुहानी बेडवर नव्हती. तो बेडवरून उठला आणि सुहानीला आवाज देत इकडे तिकडे शोधायला लागला. इतक्यात सुहानी आपले केस पुसत वॉशरूममधून बाहेर आली आणि ती शिवमवर जाऊन आदळली. ती खाली पडणार तोच शिवमने तिला आधांतरीच पकडलं. दोघांची नजरानजर झाली आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले. तिच्या डोळ्यांत पाहतच शिवमने तिला व्यवस्थित उभं केलं आणि हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावर आलेले केस आपल्या हाताने बाजूला केले. त्याच्या स्पर्शाने सुहानीच्या अंगावर शहारा आला. तिने आपले डोळे बंद करून घेतले. शिवमने गालात हसत तिच्या क्यूट चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याचं लक्ष तिच्या थरथरणाऱ्या ओठांकडे गेलं. त्याने अलगद तिला जवळ ओढलं आणि आपला चेहरा तिच्या चेहऱ्याच्या जवळ आणला. पण इतक्यात शिवमचे इस्त्री केलेले कपडे घेऊन आलेल्या सर्वंटने दरवाजाची बेल वाजवली. त्या आवाजाने दोघंही भानावर आले आणि पटकन बाजूला झाले. ओशाळून सुहानी आरशासमोर जाऊन आपले केस पुसायला लागली आणि शिवम दरवाजा उघडायला गेला. सर्वंटकडून कपडे घेऊन त्याने ते आपल्या कपाटात ठेवले आणि एकवार सुहानीकडे पाहत तो वॉशरूमकडे निघून गेला. तो आतमध्ये जाताच सुहानी रिलॅक्स होऊन बेडवर बसली आणि आता जे काही घडलं ते आठवून गालातल्या गालात हसायला लागली. शिवमबद्दल विचार करत ती बराच वेळ स्वतःशीच हसत होती. मग ती तयार होऊन नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. नाश्ता वगैरे आटोपल्यावर सुहानी रूममध्ये येऊन रूम आवरायला लागली. तो शिवम आतमध्ये आला आणि सुहानीचा हात पकडून तिला बाहेर न्यायला लागला. सुहानी, लवकर चल, आपल्याला बाहेर जायचं आहे, तो म्हणाला. पण शिवम, आपण इतके गडबडीत कुठं जात आहोत? सुहानीने त्याला गोंधळून विचारलं. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, तो डोळे मिचकावत म्हणाला. तो सुहानीला बाहेर घेऊन गेला आणि कारमध्ये बसायला लावलं. शिवम, आता तरी सांगा, आपण कुठं जात आहोत? सुहानीने न राहून विचारलं. सुहानी, तू काल मला सांगितलं ना की माझा ॲक्सिडेंट होण्याआधी तू माझ्याकडे कार चालवायला शिकण्याचा हट्ट करत होती.
मग चल, आज मी तुला कार चालवायला शिकवतो, शिवम प्रेमाने म्हणाला. ते ऐकून सुहानी उदास झाली. नाही शिवम, माझ्या हट्टापायी मी एकदा तुम्हाला गमावलंच होतं, पण मला पुन्हा ती चूक नाही करायची. मला नाही शिकायचं कार चालवायला, सुहानी घाबरत म्हणाली. सुहानी रिलॅक्स, मागच्या वेळी जे झालं ते पुन्हा नाही होणार. आणि घाबरून एखादी गोष्ट शिकण्याचं सोडून देणं योग्य आहे का? मी तुला प्रॉमिस करतो की तू लवकरच कार चालवायला शिकशील, शिवम तिला समजावत म्हणाला. पण त्या ॲक्सिडेंटमुळे तिचा कॉन्फिडन्स नष्ट झाला होता. शिवमने तिला खूप समजावून सांगितलं, तेव्हा कुठे ती तयार झाली. शेवटी एका सुनसान रोडवर त्याने तिला कार चालवायला शिकवली. बराच वेळ प्रॅक्टिस केल्यावर सुहानी चांगल्या प्रकारे कार चालवू लागली. त्यामुळे तिला खूप आनंद झाला. तिने त्याला मिठी मारून त्याचे आभार मानले. मग तिच्या लक्षात आलं की ती शिवमच्या खूप जवळ आहे. ती पटकन बाजूला झाली आणि लाजून खाली पाहायला लागली. शिवमला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून हसायला येत होतं. फायनली सुहानी शिवम मेहरा कार चालवायला शिकली. शिवम हसत म्हणाला. सुहानीने लाजत त्याच्याकडे पाहून त्याला स्माईल दिली. प्रॅक्टिससाठी ते खूप दूर आले होते. आसपासचं वातावरण खूप सुंदर होतं. आजूबाजूला खूप सारी फुलझाडं होती. त्यावर विविध रंगाची फुलं फुललेली होती. ते पाहून सुहानी गाडीच्या खाली उतरली. तिला पाहून शिवमही खाली उतरला. बाजूला एक छोटंसं गॅरेजसारखं काहीतरी बांधलेलं होतं आणि तिथे कुणीही नव्हतं. सुहानी खूप आनंदाने तिथे बागडत होती. शिवम कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. मागील काही दिवसांपासून त्याने सुहानीला उदासच पाहिलं होतं, पण आता ती आनंदी आणि उत्साही दिसत होती. तिचा चेहरा आनंदाने चमकत होता. यामुळे त्याला खूप समाधान वाटत होतं. आकाशात ढग जमा व्हायला लागले होते. पावसाचं वातावरण तयार झालं होतं. सुहानी चल लवकर, पाऊस सुरू होणार आहे, शिवम आकाशाकडे पाहत म्हणाला. पण सुहानी तिथल्या वातावरणात रममाण झाली होती. इतक्यात पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. सुहानी त्या पावसांच्या सरीमध्ये धुंद होऊन नाचायला लागली. सुहानीचं ते रूप पाहून शिवम मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता. काही क्षणांसाठी तो विसरूनच गेला की पाऊस सुरू झाला आहे आणि ते ओले होत आहेत. तो तर सुहानीकडे पाहत होता आणि स्वतःलाही विसरून गेला होता. इतक्यात जोरात वीज चमकली आणि त्या आवाजाने घाबरून सुहानी शिवमला येऊन बिलगली. शिवम काही क्षणांसाठी शॉक झाला. मग अलगदपणे त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. त्या ओल्या मिठीत दोघांच्याही अंगावर रोमांच उभे राहिले होते. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते. भानावर येत शिवमने तिचा हात पकडून तिला जवळच्या आडोशाला नेलं. सुहानीचे कपडे चांगलेच भिजले होते. ती थंडीने कुडकुडत होती. तिच्या केसांतून पाणी टपटप खाली गळत होतं. त्यामुळे तिचं रूप अजूनच खुलून दिसत होतं. शिवम पापणेही न हलवता तिच्याकडे पाहत होता. त्याच्या तशा पाहण्याने सुहानी थोडी नर्वस झाली. तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. तिने लाजून आपली नजर खाली झुकवली. बाहेर पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. तो एक सुनसान इलाका होता. त्या ठिकाणी जास्त वेळ थांबणं सुरक्षित नव्हतं. म्हणून शिवम पाऊस थांबण्याची वाट पाहत होता. शिवमने बघितलं की सुहानी थंडीने गारठून गेली होती. त्याने पटकन आपले जॅकेट काढलं आणि सुहानी जवळ गेला. तो जसा जसा जवळ येत होता तशी सुहानीच्या हृदयाची गती वाढत होती. त्याने तिच्या जवळ येऊन तिच्या हातात ते जॅकेट दिलं. सुहानीने गालात हसत ते जॅकेट आपल्या अंगात घातलं. इतक्यात पुन्हा वीज चमकली. घाबरून सुहानी त्याला बिलगली. सुहानी, मला वाटतं आपण इथून निघावं. या ठिकाणी जास्त वेळ थांबणं ठीक नाही. त्यात जास्त वेळ ओल्या कपड्यात राहिलीस तर आजारी पडशील. सुहानीने त्याला होकार दिला. त्याने सुहानीचा हात पकडला आणि पावसातून ते पळत कारजवळ गेले आणि कारचा दरवाजा उघडून पटकन आत शिरले. आतमध्ये बसल्यावर दोघांनाही हसायला येत होतं. हसता हसता दोघेही एकमेकांकडे पाहत होते. त्यांचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ होते. दोघांचीही नजर एकमेकांत गुंतली होती. क्रमशः. कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.